नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मंडळी, सगळ्यांनाच माहिती आहे की 13 मार्च 2025ला आपण गुरुवारच्या दिवशी होळी साजरी करणार आहोत. आपल्याकडे होळी हा सण 3 दिवसांचा साजरा केला जातो. हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी होळीची करी दिन असतो आणि नंतर पंचमीला रंग खेळला जातो, त्यामुळे त्याला रंगपंचमी असे म्हणतात. आता होळी हा सण वाईटावर विजय म्हणून आपण साजरा करतो. बघा, येतो ती पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा आणि तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमेचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला जर जमलं, जर शक्य असेल, जर तुमच्याकडे ॲवेलेबल नसेल किंवा तुमच्या देवघरात ते ॲवेलेबल नसेल किंवा तुमच्याकडं तेवढं बजेट असेल तरच या गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही घरी आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन नक्की करा. कारण काय होतं, हा आपला जर आपण हिंदू वर्ष जे आपलं गुढीपाडव्यापासून चालू होतं नवीन वर्ष, त्या नवीन वर्षामध्ये भरपूर सारे सण वार व्रत वैकल्य हे चालू होतात आणि त्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टींवर सेवा करायची असते किंवा या गोष्टी आपल्याला सेवेसाठी लागणार असतात. त्यामुळे त्या गोष्टी आपण कधीही आधी आणून ठेवून आणि चांगला दिवस बघून जर त्याची स्थापना केली तर तुम्ही त्या वर्षभर वापरू शकता. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला जमलं तर ह्या गोष्टी नक्की आणा आणि त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता. आता ह्या वस्तूं तुमच्या घरी तुम्ही आणून त्याची स्थापना केली, सेवा केली तर तुम्हाला त्याचे फळ किंवा त्याचे फायदे किंवा त्याचे रिझल्ट्स, अनुभव हे नक्की येतील आणि तुमच्या घरात जे काही वाईट शक्ती असेल किंवा नकारात्मकता भरपूर असेल किंवा नेगेटिव्हिटी असेल ती जाऊन तुमच्या सेवेला फळ मिळेल. आता पहिली गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. आता बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले गेलेले आहे. श्रीयंत्राची सेवा किंवा स्थापना ही आपल्या देवघरामध्ये झालीच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये श्रीयंत्र, भले मग ते कुठल्याही फॉर्ममध्ये असे ना. आता ज्यांचं बजेट नसेल तर ती लोक पहिली प्लेट, श्रीयंत्राची जी प्लेट्स असतात त्या यायच्या, त्या वापरायच्या. माझ्याकडे सुद्धा पहिली श्रीयंत्राची प्लेटच होती आणि मी त्याच्यावरती सेवा केलेली आहे आणि मला त्याचे अनुभव आलेले आहेत. मग मी हे पंचधातूचं श्रीयंत्र जे आहे ते मी घेतलं. त्यामुळे जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या वस्तू घ्या. अगदी मी सांगते म्हणून किंवा अजून कोणी सांगितलं म्हणून मोठं श्रीयंत्र, त्याच्यापेक्षा मोठं श्रीयंत्र अजिबात नाही. तुमचं जर बजेट कमी असेल तुम्ही श्रीयंत्राची प्लेट घेतली तरी चालेल. तुमचं जर चांगलं बजेट असेल तर पंचधातूचं अगदी छोटं श्रीयंत्र घेतलं तरीसुद्धा ते चालू शकतं. दुसरं म्हणजे तुम्हाला कवड्यांचं तोरण. आता बघा, माता लक्ष्मीला कवड्या या अत्यंत प्रिय आहेत आणि आपण आपल्या घरामध्ये 3, 5, 7, 11 अशा कवड्यांची स्थापना करतो. कारण माता लक्ष्मीला त्या खूप प्रिय आहे म्हणून आपण त्याच्यावर सेवा करतो. त्या आपण कायम आपल्या देवघरामध्ये तांदळावर आपण दररोज ठेवून दररोज त्याची पूजा अर्चा, मंत्र, स्तोत्र हे आपण वाचतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर कवड्यांचं तोरण हे आपल्या मेन डोअरवरती जर लावलं तर माता लक्ष्मीचं जेव्हा आगमन होतं किंवा असं म्हणतो की संध्याकाळी 7 वाजता जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा लक्ष्मी घरात येते. तर अशा काही वस्तू ज्या आहेत, ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत, त्या आपल्या घरी त्यांना घेऊन यायला खूप मदत करतात. तर तिसरी गोष्ट म्हणजे अष्टलक्ष्मीचा फोटो. आता बघा, इथं मी तुम्हाला मुद्दामून हा व्हिडिओचं क्लिप का टाकलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथं जो फोटो बघत असाल, जो अष्टलक्ष्मी आणि मध्ये भगवान विष्णू किंवा तिरुपती बालाजी ह्यांचा फोटो आहे, तर हा अष्टलक्ष्मीचा फोटो आपल्या देवघरामध्ये पाहिजे. जर तुमच्या देवघरामध्ये जागा नाही तर अष्टलक्ष्मीचा फोटो आणून दर मंगळवार शुक्रवार जरी तुम्ही तो बाहेर काढून पूजा करून परत जरी कपाटात ठेवला तरी हरकत नाही. पण तुमच्या देवघरामध्ये जर जागा
असेल तर ह्या साईजमध्ये नाही, अगदी छोटं आणून तुम्ही लॅमिनेट जरी करून ठेवला तरी काही हरकत नाही. अजिबात एवढा मोठा घेण्याची गरज नाही. कारण बघा, आपल्याला काय एकच लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असं नाही. आपल्या घरात अष्टलक्ष्मी नांदावी ही सगळ्यांचीच इच्छा असते आणि हे प्रत्येक बाईचं स्वप्न असतं की आपल्या घरात जे आपलं घर जे आहे ते धनधान्याने आणि समृद्धीने, ऐश्वर्याने भरून जावं. त्यामुळे तुम्ही हा फोटो छोटा मोठा किंवा अगदी पॉकेट साईज आणून लॅमिनेट जरी करून ठेवला तरी हरकत नाही. आता नंतरची गोष्ट ती म्हणजे विष्णूंची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती. जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती, विष्णूंची मूर्ती किंवा कुंचम किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या, ह्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही आणून विष्णूंची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती असं बाजूबाजूला तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला शक्य असेल, तुमचं बजेट असेल किंवा तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही या वस्तू किंवा या मूर्ती घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त कमळगट्ट्याची माळ आहे, महाराजांचा फोटो, मूर्ती किंवा महाराजांची पोथी किंवा काही ग्रंथ तुम्हाला घ्यायचे असतील किंवा त्याच्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ घ्यायची असेल किंवा रुद्रयंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही ते आणून पौर्णिमेला त्याची स्थापना करू शकता. तर अशा काही खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पौर्णिमेला आणून तुमच्या देवघरामध्ये स्थापना करू शकता. आता बघा, होळीच्या अगोदर किंवा कुठल्या पण सणा अगोदर आपण खूप स्वच्छता साफसफाई करत असतो. का करतो तर आपल्या बऱ्याच वस्तू घरात कधी ना कधी तरी आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे, म्हणून आपण ते भरपूर सामान जमवत असतो. भले ते आपल्या माळ्यावर असे ना किंवा आपल्या कुठल्याही कडगडीच्या खोलीत असे ना, आपण इतकं जमवतो आणि आपल्याला त्यातली एकही वस्तू वर्षानुवर्ष लागत नाही. पण ते अडगळीचं सामान इतकं जमतं की ते म्हणजे त्याची जी नेगेटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये खूप आपल्याला त्रास देते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात जास्त अडगळीचे सामान कधीच ठेवू नये. त्यामुळे नकारात्मकता, घरी कटकट, भांडणं आणि अलक्ष्मीचा वास हा कायम राहतो. तर तुम्हाला घरी तुटलेले फुटलेले जे काय प्लास्टिक, क्रॉकरी, भांडी, ताटं, घड्याळ जी बंद पडली आहे ती चालू करून घ्या. वॉल क्लॉक बंद पडले ती एकदा टाकून द्या किंवा चांगली असतात तर ती चालू करून घ्या. फाटलेले कपडे किंवा भोकं पडलेले कपडे, चादरी जे असेल ते टाकून द्या. चांगलं असेल, जुनं झालं असेल, अगदी वापरणे योग्य असेल तर त्या दान तरी करा. निदान दुसऱ्यांना ॲटलिस्ट वापरता येईल इतकं चांगलं असेल तर त्यांना उपयोग होऊन जाईल. त्यानंतर रद्दी, पेपर, चप्पल, बूट जे काही फाटलेलं असेल ते पहिली फेकून द्या. आणि होळीच्या दिवशी छान वातावरण प्रसन्न ठेवा. कटकट, भांडणं, शिव्या, शाप, अजिबात घाण बोलणं असं करू नका आणि त्या दिवशी खूप छान आणि प्रसन्न वातावरण ठेवा. तर अशा या 2 मेन गोष्टी आहेत की या गोष्टींपैकी 5 गोष्टींपैकी तुम्ही आणू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होळीच्या अगोदर ह्या ज्या सगळ्या अडगळीच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला लागणार नाही आहेत पण आपल्याला असं वाटतं की बरेच वर्षानंतर कधी ना कधी तरी यातली एक गोष्ट लागेल, ती पहिली कमी करा. 80% कमी करा. मी म्हणत नाही की सगळं फेकून द्या, 80% तरी कमी करा. आणि बघा तुमच्या घरातल्या वातावरणामध्ये किती फरक पडतो. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.